जय शिवराय फ्रेंड्स. तर काल होता गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यानिमित्तच मी सकाळी लवकर उठून आणि इथं झाडझूड चालू होती माझी, कारण की मला सडा रांगोळी करायची होती. गुढीपाडव्याच्या आगल्या दिवशी अमावस्या असल्यामुळे सडा वगैरे काही टाकल्या गेला नाही, त्यामुळे मी सकाळी लवकर उठून आणि इथं तयारी करत होती. तर तुम्ही बघू शकता की मी इथं झाडत होती. अंगण वगैरे, रस्ता सगळीकडे झाडून काढलं मी एकदा आणि मग मी सडा टाकणार होते. आणि मी सध्या नाशिकला राहते शिक्षणासाठी आणि मला शहरात अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी घरी यायची मोकेच बघत राहते. तर मी ह्या गुढीपाडव्याला घरी आलेली होती, त्यामुळेच माझं इथं सगळं काम चालू होतं. आणि मला गावाकडे खूप जास्त आवडतं, करमतं. माझं बालपण पण गावाकडेच गेलं आहे, त्यामुळे मला गावाकडे जास्त कम्फर्टेबल वाटतं. तुम्ही बघू शकता की इथं मी चांगल्या प्रकारे झाडते. कसं झाडते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आमच्याकडे आम्ही त्रिगुणी लावलेले आहे, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. तर लिंब, पिंपळ आणि उंबर असे 3 प्रकारचे झाडं लावलेली आहे. त्याच्या खाली साईबाबांची मूर्ती आणि महादेवाची पिंड वगैरे ठेवलेली आहे. म्हणजे देवस्थान केलेलं आहे आम्ही. तिथे थोडंसं गवत झालेलं होतं, तर मी ते गवत आधी काढून घेतलं आणि त्यानंतरून तिथे झाडणार होती आणि मग सडा मारणार होती. तुम्ही बघू शकता किती गवत झालेलं आहे आणि उन्हाळ्यामुळे पानगळ पण झालेली आहे झाडांची, तर ते पानं पण पडलेले होते. त्यानंतरून मी शेण गोळा करून घेतलं. पाणी आणलं होतं बादली भरून आणि मग शेण गोळा केलं आणि मग त्यानंतरून मी सडा मारणार होते. तर तुम्ही तर बघू शकता की शेतकऱ्याचं हे असंच असतं. आता बघा ना, वॉरमुळं सगळीकडे सिलेंडर वगैरे बंद झालेले आहे. म्हणजे एवढे बंद नाही झाले, पण तरी पण बंद होण्याची शक्यता आहे. 25 दिवसांनी केलेलं आहे त्यांनी, पण शेतकऱ्याला त्याचं काहीच इम्पॅक्ट पडत नाही. आणि मी इथं थोडंसं सारवून घेतलं. देवावर तर सडा टाकू नाही शकत आपण, त्यामुळे मी इथं सारवून घेते. आणि अशा प्रकारे सारवलं जातं आमच्याकडे तरी. तुमच्याकडे कसं सारवलं जातं कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मला सारवायला खूप जास्त आवडतं, पण आता कसं आहे ना, सिमेंटची गरज झाली, फरच्या वगैरे झालं आहे सगळीकडे, त्यामुळे सारवायची एवढी काही वेळेत तुम्ही बघू शकता. आणि खूप छान प्रसन्न वाटतं सणाच्या दिवशी. आणि ही आमची तुळस आहे. तुळशीच्या साईडने आम्ही विटा लावलेला आहे, तिथं पण मी सारवून घेतलं होतं. जरा क्लिप मागं पुढं झालेलं आहे, तर तुम्ही समजून घ्या. आणि तोपर्यंत मग माझी मम्मी पीठ मळत होती मांड्यांसाठी. आमच्याकडे प्रत्येक सणाला मांडे बनवतात, कारण की माझ्या मम्मीला मांडे बनवायला खूप जास्त आवडतं. काही काही बाया नाही का आमच्या शेजारीसुद्धा विकत मांडे आणता. 45-50 रुपयाला एक मांडा भेटतो, पण विकत आणता, कारण की खूप सारं काम असतं मांड्याच्या स्वयंपाकाचं आणि वेळ पण होऊन जातो. मी तसला टाकून घेत होती, तोपर्यंत मम्मीचा तिकडं स्वयंपाक चालू होता. अर्धा निर्धा स्वयंपाक, म्हणजे पुरण शिजवणं आणि बाकीचं सर्व. हॅलो फ्रेंड्स, आणि गुढीपाडव्यानिमित्त सगळेजण घरी आले. तुम्ही बघू शकता, हे माझे भाऊ आणि वहिनी. सर्वांना गुढीपाडव्याच्या मी इथं रांगोळी काढून घेत होती आणि रांगोळी कशी आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. मी पटापट 5 बोटांनी काढून घेत होती, कारण की गुढी उभारायला टाईम होत होता. आणि आमच्याकडे सकाळी सकाळीच गुढी उभारली जाते. तुम्ही बघू शकता की मी अशा काही प्रकारे रांगोळी काढलेली होती. त्यानंतरून आम्ही गुढी उभारून घेतली. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आमच्याकडे गुढी उभारली जाते. आणि गुढीला बांबू वगैरे काही लावत नाही आमच्याकडे. आणि गुढीला साडी लावतात, पीस वगैरे नाही लावत. आणि इथं माझी मम्मी आणि ह्या माझ्या काकू आहेत, ज्या की फ्रेंड्स पण आहे. आणि त्या इथं मांडे बनवत होत्या. आणि आम्ही शेजारीच राहतो, शेजारीच आहे आमचं वावर, तर आम्ही शेजारीच राहतो. आणि ह्या प्रत्येक सणाला ह्या दोघीजणीच मांडे बनवता. तुम्ही बघू शकता की माझ्या काकू लोळे बनवून देता आणि माझी मम्मी मांडे बनवती. आणि ह्या माझ्या वहिनी आहे, ज्या ह्या दोघी मांडे बनवता आहे, त्यांना चहाची सर्व्हिस देत होत्या. आणि तुम्ही बघू शकता की पुरण जास्त भरल्यामुळं मांडा असं काही आलेला आहे. आमच्या घरी काही जणांना जास्त पुरणाचे मांडे आवडतात आणि काहींना कमी पुरणाचे मांडे आवडतात, त्यामुळेच असं काही होत होतं. आणि या गप्पा मारून मांडे बनवत होत्या. गावाकडे कोणत्याच प्रकारचा ताण नसतो. म्हणजे तुम्ही बघू शकता की इथं चुलीवर मांडे बनवत आहे आणि बाकीचा अर्धा स्वयंपाक पण माझ्या मम्मीने चुलीवरतीच बनवला होता. आणि आम्हाला गॅस 45 दिवस नाही, तर पूर्ण 3 महिने जातो गॅस, म्हणजे 90 दिवस. तर तुम्ही इथं बघू शकता की इथं मांडे बनवायचं काम चालू आहे. आणि माझ्या काकू चहा पित आहे आणि माझ्या मम्मीचा चहा पिऊन झालेला आहे. त्या मला पण म्हणत होत्या चहा पे असं, पण मी चहा नाही पित फ्रेंड्स. हे बघा, एवढा उन्हाचा चहा पिता, एवढं जास्त ऊन पडलेलं होतं ना की माप नाही. आणि लगेच संध्याकाळी पावसाचं पण वातावरण झालं, खूप सारे ढग आणि विजांचा कडकडाट होता.
त्यानंतर मग मी खीर बनवायला घेतली आणि मी गुळाची खीर बनवली होती. तर त्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट नक्कीच करा. आणि खीर एकदम भारी झाली होती, सर्वांना खूप जास्त आवडली. आणि ती गुळाची असल्यामुळे तर एकदमच भारी झालेली होती आणि ती फुटली वगैरे काहीच नाही. तुम्ही बघू शकता की कोणत्याच प्रकारे फुटलेली नाही ती. तुम्ही बघू शकता खूपच छान झालेली होती, एकदम यम्मी. त्यानंतरून सगळे मांडे झालेले होते आणि मी मग इथं टोपल्यात ठेवण्यासाठी पूजा करत होती अन्नपूर्णेची. घरी केलेल्याची सर कुठेच नसती. तर तुम्ही इथं बघू शकता किती मांडे झालेले आहे. करायचे इथं कधीच काही कमतरता नसते. तुम्ही इथं बघू शकता की एवढे सगळे मांडे माझ्या मम्मीने काकूंनी बनवलेले होते. पूर्ण टोपलं भरलेलं होतं आणि खायला आम्ही 4च माणसं आहे घरी. त्यानंतरून मी भज्याची तयारी करायला घेतली. इथं कांदा भजी बनवायची होती. निवदासाठी तर आम्ही साधेच भजे बनवतो, पण मग आम्हाला घरी खाण्यासाठी इथं भज्याची चालू होते. आणि अशा प्रकारे मी भजे बनवते. तर तुम्हाला पूर्ण रेसिपी हवी असेल तर मला कमेंट नक्कीच करा. सकाळी मी साधेच भजे बनवले. कांदा कापून घेतला, त्यावर मीठ टाकलं आणि मग बेसन पीठ टाकून दिलं. थोड्या वेळ बाजूला ठेवून द्यायचं. आणि ही बघा आमची मऊ. त्यानंतरून मम्मी इथं निवद बनवत होती. अशा प्रकारे काही निवद बनवले जाते. आमच्या इकडं मसोबा आहे, तर मसोबासाठी आणि मावळ्यांसाठी मम्मी निवद बनवत होती. आणि सार मम्मीनीच बनवलेलं होतं, म्हणजेच रशी भात मम्मीनी बनवलेला होता. खीर आणि भजे मी बनवले. मांडे पण मम्मीनीच बनवले. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे निवद काढलेले होते. एक गुढीला, एक भूमिमातेला आणि म्हसोबाला. आणि ही खीर अशा प्रकारे झालेली होती थंड झाल्यानंतर. तुम्ही बघू शकता सर्वांना खूप आवडली खीर आणि मलासुद्धा पर्सनली खूप आवडली. निवद बनवून तयार होते आणि मम्मी गेलेली होती तिकडं म्हसोबाला निवद द्यायला आणि भूमिमातेला निवद द्यायला. तर आम्ही जमिनीला निवद देतो. आणि त्यानंतरून आम्ही मग गुढी उतरून घेतली, गुढीला निवद दिला. आणि मग मी गिलक्याची भाजी खायची होती पप्पांना, तर त्याची तिथं तयारी करत होती गिलक्याच्या भाज्यांची. आणि आधी कांदा भजी काढून घेतले. तुम्ही बघू शकता की बिना पाण्याची कांद्याची भजी काढलेली मी इथं. लगेचच तळायला घेतले. म्हटलं तोपर्यंत मम्मी येईल, मग आपले भजे वगैरे होऊन जाईल. आणि आमचा म्हसोबा थोडा खालच्या वावरात आहे, तर मम्मी तिकडे गेलेली होती. तोपर्यंत मी इथं भजे वगैरे काढून घेतले. आणि निवदाला भजे आम्ही कांद्याचे नाही देत, साधे देतो, त्याच्यामुळे ते आधीच काढले होते मम्मीनी. आणि मी इथं बाकीचे काढून घेतले. आणि ही आमची त्रिगुणी आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश. तिथंच पप्पा निवद देत होते. तुम्ही बघू शकता की शेतकऱ्याला किती ठिकाणी निवद द्यावं लागतं. आणि शहरात कसं असतं ना की सगळं मोजून मापून असतं, तर शेतकऱ्याचं नसतं. आणि मी इथं लगेच गिलका भजी बनवायला घेतलं होतं. काही नाही, सेम प्रोसिजर, फक्त त्याच्यात थोडं पाणी ॲड केलं होतं मी. नंतर ते पण भजे काढून घेतले. आणि हे शूट माझी बहीण घेते. तुम्ही बघू शकता की मी पटकन भजे काढून घेतले. आधी कांदा भजे तळले आणि मग गिलका भजी तळले. पूर्ण स्वयंपाक एकदम छान झालेला होता. ज्या स्वयंपाकात सर्वांचा हात लागतो तो स्वयंपाक भारीच होतो. तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा. नंतर मग मी गिलका भजी पण तळून घेतले. आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर, सगळे निवद वगैरे पूजा झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो होतो. जेवायला पण सर्वांनी एकत्र बसल्यावर त्या जेवणाची चव वाढते असं मला तरी वाटतं पर्सनली. आणि मी इथं सगळे भजे तयारी झाले होते माझे तळून वगैरे. आणि सगळा स्वयंपाक झालेला होता. मी कुरडई आणि पापड पण काढलेला होता. तुम्ही बघू शकता की किती हे कडुलिंबाची फुलं आणि गुळ आहे, ते मस्ट खावंच लागतं. तर सगळा स्वयंपाक रेडी आहे, तर या जेवायला. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.